हाय, गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा. आज बनवलं आहे श्रीखंड 2 प्रकारचं. एक आहे स्ट्रॉबेरी श्रीखंड आणि एक आहे केसर, बदाम, काजू, पिस्ता. आहाहाहा! खाऊन तर मजा आलीच. तुम्ही सांगा, तुम्ही बनवलंय? चला तुम्हाला सांगते कसं बनवलंय. 1 किलो दही होतं. ते मी एका कापडामध्ये पूर्ण बांधून अर्ध्या तासासाठी ठेवून दिलंय. बघा, चाळणी घेतली खाली आणि तिच्यामध्ये त्या कापडामध्ये बांधून वर भारी वस्तू ठेवून द्यायची. 1 तास ठेवलं तरी चालेल. जितकं जास्त वेळ ठेवणार तितकं छान. स्ट्रॉबेरी छान धुवून मग त्याचे तुकडे करून घ्यायचे छोटे छोटे. नंतर कढईमध्ये ते छान गरम करायला ठेवायचे आणि त्याच्यामध्ये आपल्याला जेवढी म्हणजे दही आटवल्यानंतर चक्का राहतो ना तेवढी साखर टाकायची. ते बघा, आणि नंतर पूर्ण घट्ट होईपर्यंत राहू द्यायचं, कारण आपल्याला हे चक्क्यामध्ये टाकायचं आहे. त्यामुळे याला छान आटवून द्यायचं. बघा, हे एवढं पातळ आहे. नंतर हे असं झालं आहे. हे आपल्याला थंड झाल्यावर आणखीन गार झाल्यावर छान घट्ट होणार. बघा, आता आपला चक्का कसा तयार झाला आहे. बघा, एकदम मऊ आणि छान झाला आहे. आता मी 2 भाग केले याचे. एक भाग काजू, पिस्ता आणि केसरसाठी आणि एक भाग स्ट्रॉबेरीसाठी. याला चाळणीमधनं गाळून घेऊयात. पूर्ण मऊ आणि खूप छान लागते खायला. आता बघा, मी नॉर्मल पिठी साखर टाकली त्याच्यामध्ये. ते छान मिक्स करून घ्यायची. एकदम बारीक अशी पिठी साखर नाही आहे, थोडी मऊच आहे, जाडसर अशी. आता बघा, त्याच्यामध्ये मी केसर भिजू घातलं होतं थोड्याशा दुधाच्या साईमध्ये. ते त्याच्यामध्ये टाकलं आहे. आपल्याला याच्यात पातळ काहीच टाकायचं नाही, म्हणून मी दुधाची साय घेतली आणि त्याच्यामध्ये टाकलं आहे. आता मी काजू, बदाम आणि पिस्ते हे खूप बारीक केले, ते टाकलेत भरपूर प्रमाणात. बघा, आता त्याचा कलर चेंज होतो. थोडीशी विलायची टाकली. याला छान मिक्स करून घ्यायचं. नंतर काढून फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं. आता स्ट्रॉबेरीचा करूयात. बघा, चक्क्यामध्ये मी हे जे बनवलं होतं ते टाकलं सगळं स्ट्रॉबेरीचं. बघा किती घट्ट झालं आहे. फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर आणखीन घट्ट होऊन येते छानपैकी. आपल्याला पातळ नको आहे ना, म्हणून याला छान मिक्स करून घ्यायचं. हा, मला तर स्ट्रॉबेरीचंच जास्त आवडलं आहे. तुम्हाला कोणतं आवडते नक्की सांगा आणि करून बघा. दोन्ही प्रकारचं छान होते. आता याच्यामध्ये थोडंसं पिस्त्याचं बारीक केलेले तुकडे टाकले किंवा पिस्ता टाकला असं म्हणू शकता. जास्त नाही टाकलं आहे, पण छान लागते खायला म्हणून. काय कलर आला ना. बघा, थोडंसं काय. झालं की हो, हे पण आहे आपलं श्रीखंड तयार. या खायला. गुढीपाडव्यासाठी केलंय. कसं झालं आहे हे मला नक्की सांगा. तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नवीन असाल तर. बघा,